नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात पशुपालनसारखे व्यवसाय करताना दिसत आहेत. त्यामध्येच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेळीपालन व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार हा मोठ्या प्रमाणात होतो आहे. शेळीपालन आपले पशुपालक पारंपरिक पद्धतीने फार पूर्वीच्या काळापासून करताना दिसत आहेत. अलीकडच्या काळामध्ये शेळीपालन या व्यवसायाला एक आधुनिक स्वरूप प्राप्त झालेले आहे. तर जोडधंदा असलेला शेळीपालन हा आधुनिक पद्धतीने किफायतशीर शेळीपालन व्यवसाय कशा प्रकारे करता येईल असाच एक विषय आज आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर नरेंद्र कुमार एस देशमुख यांना. डॉक्टर नरेंद्र कुमार एस देशमुख हे विशेषज्ञ म्हणून पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ या ठिकाणी कार्यरत आहेत. सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला असं विचारायचं आहे की किफायतशीर शेळीपालन व्यवसाय, आपले शेतकरी बांधव शेळीपालनाचा जो व्यवसाय आहे तो जोडधंदा म्हणून फार पूर्वीपासून करत आलेला आहे. परंतु किफायतशीर पद्धतीनं हा जोडधंदा जर करायचा असेल तर तो कशा प्रकारे करता येईल आणि त्याचं अलीकडच्या काळामध्ये काय महत्त्व आहे, काय सांगता येईल सर? खरोखर आज काळाची गरज आहे. आज आपण पाहतो आहोत की शेती जी आहे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे आणि जोपर्यंत आपला शेतकरी बांधव शेतीशी जोड व्यवसाय म्हणून शेळीपालनाला त्याची कास धरणार नाही तोपर्यंत मला असं वाटते त्याला जे आर्थिक स्थैर्य आहे ते प्राप्त होणार नाही. तर किफायतशीर शेळीपालन म्हणजे काय नेमकं, तर त्याचं जे आपल्या शेतकरी बांधवाजवळ जे संसाधनं असतील, उपलब्ध संसाधनं असतील, त्या संसाधनामधून कमी खर्चामध्ये, कमी लागतमध्ये जो काही आपण व्यवसाय करतो त्याला आपण किफायतशीर शेळीपालन व्यवसाय म्हणतो. आणि याचं महत्त्व असं आहे की याच्यामध्ये आपल्याला जे रोजगार निर्मितीसुद्धा होऊ शकते. जसं आपण पाहतो की महिला शेतकरी आहेत गावामध्ये, त्याचबरोबर तरुण रोजगार स्वयंनिर्मितीसुद्धा होऊ शकते. गटाच्या माध्यमातून सुद्धा हा शेळीपालन व्यवसाय करू शकतो. त्यामुळे एक स्वयंरोजगार आणि आत्मनिर्भरता आपल्या शेतकरी बांधवांमध्ये येईल आणि आर्थिक स्थैर्यतासुद्धा यामधून आपल्याला मिळून येईल. त्यामुळे नक्कीच याचं फार अत्यंत असाधारण महत्त्व आपल्याला प्राप्त होते. सर, शेळीपालन हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपले मध्यम वर्गाचे शेतकरी, त्याचबरोबर भूमिहीन शेतकरी हे करताना दिसत आहेत. तर शेती आणि शेळीपालन व्यवसाय याचा नजीकचा संबंध कशा प्रकारे आहे आणि त्याचा आमच्या शेतकरी बांधवांना काय फायदा होईल? शेळीपालनामध्ये गांधीजींनी म्हटलेलं आहे की शेळी म्हणजे गरिबाची गाय आहे. आणि गरिबाची गाय यासाठी म्हटलेलं आहे की इतर तुलनेत म्हणजे बाकी जनावरांच्या तुलनेमध्ये जी शेळी आहे हिला जागा कमी लागते, हिला आर्थिक भांडवलसुद्धा कमी लागतं आणि याच्यामधून यथार्जनसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते की एका शेळीपासून साधारणतः 7,000 ते 8,000 रुपयापर्यंत जे काही आर्थिक जे उत्पादन आहे त्याच्यापासून वर्षाकाठी आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकतं. त्याचबरोबर आपण पाहतो आहोत की आज आपली शेतीचं आरोग्यमानसुद्धा धोक्यात आलेलं आहे आणि आपली जमीनसुद्धा यातला जो कर्ब आहे, जो ऑर्गॅनिक कर्ब म्हणतो आपण, सेंद्रिय कर्ब म्हणतो, हा सुद्धा कमी झालेला आहे. आणि या माध्यमातून जर आपण शेळीपालन जर केलं तर यापासून सुद्धा आपल्याला लेंडी खत, त्याचबरोबर मांसासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर त्याच्या दुधासाठी सुद्धा अशा काही जाती आहेत की ते दुधाचा सुद्धा आपल्याला उपयोग होऊ शकतो. आणि आपण पाहतो आहोत की त्या लेंडी खताच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या शेतीचं पोत आणि सुपीकता हे सुद्धा आपल्या चांगल्या पद्धतीनं आपण राहू शकू. त्याचबरोबर अधिक काही बाकी दुधापासून सुद्धा उत्पादनं आपण साबू म्हणा किंवा
इतरसुद्धा चीज म्हणा किंवा दुधापासून पनीर म्हणा, अशा पद्धतीचे सुद्धा जे मूल्यवर्धित म्हणतो आपण, तर अशा पद्धतीने करून आपला शेतकरी बांधव चांगल्या पद्धतीने याचं नियोजन करून यथार्जन आर्थिक स्थैर्यता निर्माण करू शकतो. अच्छा सर, अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो आहे की महिला आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांच्यामध्ये या व्यवसायाविषयी आकर्षण वाढते आहे. तर शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून आमच्या महिलांचं सक्षमीकरण तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण जे आहेत तर त्यांना रोजगाराची निर्मिती या ठिकाणी कशा प्रकारे या व्यवसायातून होईल, काय सांगाल सर? शेळीपालन आतापर्यंत आपण पाहतो की खेड्यागावामध्ये पारंपरिक पद्धतीने होते, म्हणजे 1 किंवा 2 शेळ्या आपण पाहतो. परंतु आपल्याला जर शास्त्रोक्त पद्धतीने जर शेळीपालन करायचं असेल तर साधारणतः मी शेतकरी बांधवांना असं सांगू इच्छितो की जर नव्याने शेळीपालन करत असाल तर आपल्याला 10+1 म्हणजे 10 अधिक 1 बोकड त्याच्या मागे, अशा पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करता येईल. आणि त्यामध्ये खाद्याचं व्यवस्थापन फार अतिशय महत्त्वाचं आहे. तसं शेळीला खाद्य हे दिवसातून 3 किलो खाद्य, कमी खाद्य लागते आणि जवळपास 21 प्रकारच्या वनस्पतीवर त्याची उपजीविका होऊ शकते. त्यामुळे त्याचं पालनपोषण जे आहे खाद्यावर त्याचा साधारणतः 60 ते 70% खर्च होत असतो आणि उर्वरित त्याचा औषध उपचारावर 35% खर्च होत असतो. त्यामुळे हे जर खाद्याचं व्यवस्थापन आणि आरोग्याचं व्यवस्थापन जर केलं तर निश्चितपणे मला असं वाटतं की शेळीपालन करण्यामध्ये यशस्वीता आपला शेतकरी बांधव आणि रोजगार निर्मितीसुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची होऊन आपल्याला शेतीशी जोड व्यवसाय म्हणून एक चांगला हा व्यवसाय ठरू शकतो. त्याचबरोबर जर आपण पाहतो की महिलांनी जर गटाची स्थापना केली तर गटालासुद्धा बऱ्याचशा शासकीय योजनांचा सुद्धा लाभ घेऊन महिलांचं सक्षमीकरण यामध्ये सुद्धा होऊ शकतं. शेळीपालन व्यवसाय पारंपरिक पद्धतीने आमचे शेतकरी बांधव करत आहेत. अलीकडच्या काळामध्ये आधुनिक पद्धतीने शेळीपालन करत असताना यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या संधी आमच्या शेळीपालकांना उपलब्ध होऊ शकतात, काय सांगाल सर? यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्धता आहे. कारण आता आपण पाहतो की जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा मटणाची वाढती मागणी लक्षात घेता आपल्याला अशा काही जाती आहेत की मांस उत्पादनासाठी सुद्धा, म्हणजे आपल्याला उद्देश ठरवावा लागेल आपला, तर त्या उद्देश दुधासाठी आपण ती शेळीपालन करायचं आहे की मांसासाठी आपल्याला शेळीपालन करायचं आहे. तर खूप मोठी संधी आपल्याला मटण निर्मिती करून त्याच्यापासून सुद्धा आपल्याला यथार्जन मिळते. त्याचबरोबर लेंडी खतसुद्धा आपण त्याच्यापासून तयार करू शकतो आणि त्याच्यापासून गांडूळ खताची निर्मिती करून आणखी दुसरे व्यवसायसुद्धा त्याच्यावर आपल्याला उपलब्ध होतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आपले शेतकरी बांधव जे शेतीवर अतोनात खर्च करतात, जो फवारणीसाठी खर्च म्हणतो आपण, त्याचबरोबर रासायनिक खताचा सुद्धा अतोनात वापर आपल्या शेतकरी बांधवांना, त्यामुळे शेतीवरचा हा खर्च जर कमी करायचा असेल तर आपल्याला लेंडी खतामुळे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे असे पोषक घटक तत्व असतात की जे आपल्याला रासायनिक खतातून सुद्धा मिळत नाहीत. त्यामुळे त्याची जर फवारणीसुद्धा आपण त्याची लेंडी खताची अर्काची काही शेतकरी पाहताना इनोव्हेटिव्ह शेतकरी आहेत तर त्याचे सुद्धा प्रयोग सक्सेसफुल आहेत. त्यामुळे लेंडी खताचा वापर शेतीमध्ये जर केला तर सेंद्रिय शेती करण्यामागे सुद्धा आपल्याला चालना मिळेल आणि पर्यायाने आपल्या माता जी धरती माता म्हणतो हिचं आरोग्यमानसुद्धा चांगल्या पद्धतीचं आपल्याला मिळेल. आणि त्याचबरोबर आज आपण पाहतो की शेळीच्या दुधामध्ये सुद्धा मेडिसिनल प्रॉपर्टी आहे. ज्याला दमा अस्थमा असेल किंवा इवन अल्सरसुद्धा असेल तर तो बरा लॉंग टर्म जर आपण त्या दुधाचं प्राशन जर गर्भवती स्त्रिया असतील, माता भगिनी असतील, वयोवृद्ध पुरुष असतील तर यांनी जर केलं तर निश्चितपणे अल्सरसारखा रोगसुद्धा बरा होऊ शकतो. एवढी ताकद आपल्याला या शेळीच्या दुधापासून प्राप्त होते. निश्चित सर, शेळीपालन व्यवसायामध्ये आपल्या मार्गदर्शनामध्ये आपण सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध होत आहेत है ना. तर आधुनिक पद्धतीनं शेळीपालन व्यवसाय आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे. तर नव्याने जे शेळीपालन व्यवसाय सुरू करू इच्छितात तर त्यांनी कोणकोणत्या प्रकारची माहिती किंवा कोणकोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान त्यांना अवगत असलं पाहिजे याविषयी काय सांगाल सर? नव्यानं जर शेळीपालन करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्या व्यवसायाविषयी कमीत कमी 50% नॉलेज हे असलं पाहिजे आणि त्याकरिता आपण प्रशिक्षणाद्वारे विविध प्रशिक्षणसुद्धा कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ किंवा अन्य भागामध्ये हे प्रशिक्षण चालत असतात, प्रात्यक्षिकसुद्धा स्वरूपात त्याचं चालत असतात. तर ते तांत्रिक पद्धतीनं आपण जर मार्गदर्शन शास्त्रज्ञांचं घेतलं तर निश्चितपणे आपल्याला त्या शेळीपालनामध्ये ज्या काही अनावधानी काही चुका होत असतात तर त्या चुका न होता
आपल्याला पारंपरिक पद्धत सोडून आपण शास्त्रोक्त पद्धतीने आधुनिक पद्धतीने सुद्धा शेळीपालन जर केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यामध्ये यश प्राप्त होईल. सर, आपण बघतो आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात विदर्भामध्ये शेळीपालन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे आणि शेळीपालन आपले शेतकरी बांधव करतात, परंतु हा शेळीपालनाचा व्यवसाय आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने, आपण म्हटल्यानुसार शास्त्रोक्त पद्धतीने जर करायचा असेल तर निश्चितच त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जाती आहे शेळ्यांच्या त्याचं ज्ञान असणेसुद्धा आवश्यक आहे. तर महाराष्ट्रामध्ये अशा कोणकोणत्या प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत ज्यांचा वापर शेळीपालनासाठी करता येईल? पहिल्यांदा तर आपल्याला उद्देश, मी पहिल्यांदाच बोललो की आपल्याला उद्देश ठरावा लागेल शेळीपालन करत असताना, की आपल्याला शेळीपालन करायचं आहे तर ते मांसासाठी करायचं आहे की दुधासाठी करायचं आहे की लेंडी खत, त्या पद्धतीनं आपल्याला ते जावं लागेल. तर शेळीपालनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे जातीची निवड. तर महाराष्ट्रामध्ये 4 जातीवंत ज्या शेळ्या आहेत तर त्याचा प्रामुख्याने मी प्रथम उल्लेख करू इच्छितो की उस्मानाबादची आहे ती अत्यंत काटक आणि रोगाला कमी बळी पडणारी आहे. रंगाने काळी शेळी आहे आणि याच्यामध्ये याचे वैशिष्ट्य म्हणजे जुडे तिडे देण्याचं पर्सेंटेजसुद्धा जवळपास 68% पर्यंत आहे. तर उस्मानाबादी ही सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रिफर केली जाते किंवा ती रिकमेंड केली जाते की ही काकट जात असल्यामुळे तर निश्चितपणे शेळीपालनामध्ये आपण उस्मानाबादीचा प्रथम क्रमांक मी देऊ इच्छितो. दुसऱ्या नंबरवर आहे संगमनेरी, जे की आपल्या राहुरी कृषी विद्यापीठामार्फत विकसित केलेली जात आहे. तर त्यामध्ये ही दूध आणि मांसासाठी म्हणजे दुहेरी उद्देश यामध्ये आपल्याला दिसून येतो. तर ही जातसुद्धा आपल्याला आपले शेतकरी बांधव त्याचे शेळीपालन करताना निवडू शकतात. त्यानंतर बार्बेरी म्हणून एक जात आहे, तर ही सुद्धा जातीवंत आहे. ही सुद्धा रोगाला कमी बळी पडणारी आहे आणि आपल्याला कुठल्याही वातावरणात तग धरू शकते किंवा खडतर वातावरणातसुद्धा तग धरू शकते. आणि त्यानंतर चौथी जी जात आहे ती आहे कोकण कन्याल, जे की दापोली कृषी विद्यापीठाने ही विकसित केलेली जात आहे. तर या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे 14 महिन्यामध्ये 2 वितं होतात, म्हणजे लवकर वितं याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात, म्हणजे आणि पिल्लंसुद्धा आपल्याला जुळे मिळू शकतात. तर अशा पद्धतीनं आपण ह्या 4 जातीवंत. त्याचबरोबर आणखी मी जात सांगू इच्छितो की जे ईदच्या पिरियडमध्ये आपले जे काही मुस्लिम बांधव असतात तर तो सण साजरा करत असतात, तर त्या वेळेमध्ये आपल्याला सिरोही जातीचा मी उल्लेख करू इच्छितो की सिरोही जातीचे जे बोकड असतात तर त्याची मागणी खूप बाजारपेठेमध्ये मागणी उच्चांक गाठत असते. म्हणजे जेव्हा आपल्याला जो बोकड आपल्याला 7 ते 8 किंवा 10 हजाराला विकला जातो तोच बोकड आपल्याला ईदच्या पिरियडमध्ये जवळपास 50 हजाराला सुद्धा आपल्याला ते मिळू शकतो. म्हणजे आपल्याला तो पीक पिरियडसुद्धा विचारात घेणं आवश्यक आहे. अच्छा सर, या ठिकाणी आपण जातीबद्दल उल्लेख केला, सोबतच याला जोडून मला असं विचारायचं आहे की शेळीपालन आमचा शेतकरी करतो आहे तर त्यांनी कुठल्या पद्धतीचा वापर करावा किंवा शेळीपालनामध्ये कोणकोणत्या पद्धती आहेत, काय सांगता येईल सर? यामध्ये सर्वप्रथम जी पद्धत आहे ती म्हणजे चराव किंवा मोकाट पद्धत म्हणतो आपण. म्हणजे एखाद्या खेड्याभागामध्ये आपण जर बघतो की त्यामध्ये एकटाच मनुष्य असतो आणि तो सर्व शेळ्या गावामधल्या आपल्या कळपानी घेऊन जात असतो. 100 शेळ्यापर्यंत तो कळप असतो आणि त्यामध्ये 1 किंवा 2 शेळ्या आपले पारंपरिक पद्धतीनं आपले शेतकरी बांधव करू शकतात. यामध्ये ज्या शेळ्या असतात ह्या सर्व दिवसभर बाहेर रानात चरावयास सोडल्या जातात आणि संध्याकाळच्या वेळेला ते दुधाच्या वेळेस घरी येतात. तर याला म्हणायचं चराव किंवा मोकाट पद्धत. सर, या ठिकाणी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. मंडळी, किफायतशीर शेळीपालन व्यवसाय या विषयावरील ही चर्चा अशीच पुढे आपण सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण शेळीपालनाच्या ज्या विविध पद्धती आहेत त्याविषयी आमच्या दर्शकांना सांगत होता. सर, दुसरी पद्धत त्याच्यामध्ये शेळीपालनामध्ये आहे ती म्हणजे बंदिस्त शेळीपालन. तर बंदिस्त शेळीपालनामध्ये आपल्या पूर्णतः शेळ्या पूर्ण दिवसभर बांधलेल्या असतात. त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे फायदे म्हणजे उन्हापासून कडक ऊन असेल किंवा वारा असेल, पाऊस असेल याच्यापासून संरक्षण मिळू शकते. त्याचबरोबर हिंस्र प्राणी असतील त्याच्यापासून सुद्धा संरक्षण मिळू शकते. आणि आपल्याला जे खाद्य असते ते सुद्धा विभागले जाते आणि बऱ्याचशा वेळेस आपल्याला काही इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा आपल्याला तिथं लवकर माहीत पडू शकते. आणि तिसरी पद्धत म्हणजे आपल्याला अर्धबंदिस्त शेळीपालन.
ही अतिशय उपयुक्त पद्धत आहे आणि शेतकऱ्यांना मी या पद्धतीचा वापर करण्यास एक सल्ला देऊ इच्छितो. कारण या पद्धतीमध्ये शेळ्यांना आजार कमी होतात, कारण त्यांना एक्झरसाईज पण होते आणि काही वेळा आत आणि काही वेळा बाहेर, याला आपण म्हणतो अर्धबंदिस्त शेळीपालन, म्हणजे 4 ते 5 तासासाठी बाहेर सोडल्या जातात. तर अशा पद्धतीनं आपल्याला अर्धबंदिस्त शेळीपालनामध्ये आपल्याला बरेचसे फायदे त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतात. सर, आरोग्याशी संबंधित मला एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारायचा आहे की शेळ्यांचं आरोग्य व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर लसीकरण आणि जंताचं जे औषध आहे ते अतिशय महत्त्वाचा विषय आहे. या विषयावर काय सांगता येईल सर? 35% हा जो काही खर्च असतो हा शेळीपालनाच्या औषधोपचारावर होत असतो. म्हणून आपल्याला त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे लसीकरण हा सुद्धा फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे रोग आल्यानंतर त्याचं नियंत्रण केल्यापेक्षा रोग येऊ नयेच म्हणून आपण जर प्रतिबंधात्मक जर उपाययोजना केल्या तर निश्चितपणे लसीकरणामुळे, जसं आपल्या बाळाला सुद्धा आपण पोलिओ असेल असे डोस दिल्या जातात, तसे त्याच पद्धतीनं सुद्धा शेळीचं पावसाळ्यापूर्वी आता मला असं वाटते शेतकरी बांधवांनी लसीकरण करून पशुवैद्यकाच्या सहाय्याने लसीकरण करून घेणे फार आवश्यक आहे, जेणेकरून त्यामधले जे काही रोग असतात येणारे ते रोग होऊ नयेत. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस शेळीचं वजनसुद्धा घट आपल्याला दिसून येते. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याला जंताचं औषध किंवा जंतकरण केल्या जात नाही. तर त्यामुळे जंतकरणसुद्धा हे साधारणतः 4 ते 6 महिन्यातून, म्हणजे वर्षातून 2 ते 3 वेळा जंतकरण केलं पाहिजे. फक्त त्यामध्ये एकच आहे की गाभण शेळ्यांचं जंतकरण त्याला करू नये. अच्छा सर, शेळ्यांकरता आपल्याला जर आहाराचं नियोजन करायचं असेल, कारण की आहार अतिशय महत्त्वाचा आहे, तरच आपल्या शेळ्यांचं अपेक्षेप्रमाणे वजन त्या ठिकाणी वाढणार आहे. तर आहाराचं नियोजन कसं करता येईल आपल्याला? हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण 60 ते 70% खर्च हा केवळ शेळीच्या खाद्यावर होत असतो आणि तो जर आपल्याला कमी करायचा असेल तर बाजारामधून महागडे खाद्य शेळीसाठी आणल्यापेक्षा आपल्या उपलब्ध, मी पहिल्यांदाच सांगितलं की उपलब्ध संसाधनातून, म्हणजे जे उपलब्ध आहेत चारा पिकं असतील त्याच्यामध्ये आफ्रिकन टॉल म्हणून मक्याची जात आहे, हायब्रिड नेपियर आहे, फुले जयवंत आहे, मार्वेल आहे, लुसर्न आहे, बर्सिम आहे, जे रबी सीझनमध्ये येतात, किंवा काही पेरिनियल क्रॉप्स आहेत की जे वर्षभरासाठी आपल्याला हिरवा चारा प्राप्त होतो. तर त्यामध्ये मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की फुले जयवंत आहे आणि बुलेट 4G सुद्धा आता निघालेला आहे, बुलेट 5Gपर्यंत आपण गेलो आहोत. तर यामध्ये याची जर चाऱ्याची लागवड केली, साधारणतः जून, जुलै, ऑगस्टमध्ये आपण याची ठोंबा पद्धतीने लागवड करू शकतो आणि याचं उत्पादनसुद्धा 2000 क्विंटलपर्यंत आपल्याला मिळू शकते. आणि प्रथिनाचं पर्सेंटेजसुद्धा 9 ते 11% त्याच्यामध्ये असते. आणि अत्यंत मी आणखी एक चारा पिकाचा म्हणजे खास जे आवडीचा चारा आहे तो म्हणजे दशरथ घास शेळीचा. प्रामुख्याने शेळीसाठी असा उपयुक्त घास आहे, कारण याच्यामध्ये जवळपास 12.5% प्रथिनाचं पर्सेंटेज असते आणि मुलायम आणि अतिशय रेशमासारखा हा चारा असतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी नक्कीच याची लागवड आपण आपल्या प्रक्षेत्रावर केली पाहिजे की जेणेकरून शेळी ती आवडीनं खाईन आणि त्याला पोषक तत्वसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला मिळून जातील. तर अत्यंत असा महत्त्वाचा हा दशरथ घास आहे आणि याला जमीनसुद्धा मुरमाड खडकाळ जर जमीन असेल तर ते सुद्धा जमीन सुटेबल आपल्याला तिथे राहू शकते. तर त्यामुळे दशरथ घाससुद्धा चांगल्या पद्धतीनं आहे. त्याचबरोबर पूरक पशुआहार म्हणून आपण जो काही आहार आहे, अझोला म्हणून सुद्धा मी एक नाव देऊ शकतो, वनस्पती जे जैवशेवाळ अझोला पिनाटा नावाची स्पेसीज आहे. तर अझोलासुद्धा याच्यामध्ये जवळपास अमायनो ॲसिड्स असतात, त्यानंतर व्हिटॅमिन्स असतात आणि त्याच्यामध्ये जवळपास 20 ते 25% प्रथिनाचं पर्सेंटेज आहे. सर, याच्यामध्ये वाढलेला चारा आणि खुराक याबद्दलही काही आपल्याला त्यांचं नियोजन करावं लागेल? बरोबर आहे, एक्झॅक्टली. तर थंब रूलनुसार जर आपण ठोबाळ मानाने विचार केला तर 60 आणि जो 40चा रेशो आपण ठेवला पाहिजे. म्हणजे 60% आपण हिरवा चारा दिला पाहिजे आणि जवळपास 40% कोरडा चारा दिला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण जवळपास 3 किलो चारा आपल्याला शेळ्यांना दिवसातून लागतो आणि त्याचबरोबर खुराक म्हणून आपल्याला ढेप असेल, पेंड असेल तर हे 200 ते 250 ग्रॅमपर्यंत. तर सर, या ठिकाणी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. मंडळी, किफायतशीर शेळीपालन व्यवसाय या विषयावरील ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषीदर्शन. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. सर, आपण या ठिकाणी आमच्या दर्शकांना आहाराविषयी अवगत केलेलं आहे. पुढचा प्रश्न मला आपल्याला असा विचारायचा आहे की शेळीपालन करत असताना त्यांचा निवारा कशा प्रकारे असायला पाहिजे? निवारासुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. शेळ्यांचा निवारा हा उंच सखल भागामध्ये आपण असलं पाहिजे आणि तिथं जे शेड घेणार आहे तर तिथं पाणी कुठल्याही प्रकारचं साचलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचा निवारा आपण तयार केला पाहिजे.
त्याचबरोबर आपल्याला 2-3 कप्पे आपल्याला तयार करायचे आहे. वुडन प्लॅटफॉर्मसुद्धा आपण करू शकतो पिलांसाठी. त्याने मरतूक कमी होईल, कारण की शेळ्यांना जो ओलावा आहे हा सहन होत नाही, लगेच त्याला रोगसुद्धा निर्मिती तिथं आपल्याला दिसून येते. त्यामुळे वेल व्हेंटिलेटेड चांगली हवेशीर खेळती राहिली पाहिजे, अशा पद्धतीचा आपल्याला निवारा त्याचा गोठा असला पाहिजे. ठेवता येईल. सर, आरोग्याच्या दृष्टिकोनातून मला असं विचारायचं आहे की शेळ्यांमध्ये प्रामुख्याने कोणते रोग होतात आणि त्याच्यावर काय प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याला करता येईल? रोगामध्ये मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की जो लाळ्या खुरकत किंवा FMD जो म्हणतो आपण, तो रोग आपल्याला शेळ्यांमध्ये दिसून येतो. आणि त्यानंतर दुसरा जो आहे एन्टरोटॉक्झिमिया म्हणून आहे, तर त्याला अपचन, पोटफुगी, तर त्याचीसुद्धा लसीकरण आपल्याला या दोन्ही याचं करून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर PPR म्हणून आहे, याचीसुद्धा लस आपण जर टोचून घेतली तर नक्कीच त्याचं जे रोगाचं व्यवस्थापन आहे हे आपल्याला केलं जाईल. अच्छा सर, आपण बघतो की जोडधंदा करत असताना शेतकरी बांधव शेळीपालन व्यवसायामध्ये नोंदी हा महत्त्वाचा विषय आहे, पण ते ठेवताना दिसत नाही. पण व्यावसायिकदृष्ट्या ते अतिशय महत्त्वाचं आहे. तर आमच्या शेतकरी बांधवांना जर शेळीपालनामध्ये नोंदी ठेवायच्या असतील तर त्यांनी कोणकोणत्या प्रकारच्या नोंदी ठेवल्या पाहिजे, काय सांगा? त्यामध्ये नोंदी घेण्याचा हा फायदा आहे की आपल्याला शेळ्यांची ओळख होईल की ही कुठल्या जातीची शेळी आहे. त्यानंतर प्युरिटी आपल्याला मेंटेन केल्या जाईल. त्याचबरोबर शेळ्यांचं वय असेल, वजन असेल, त्यानंतर आपण विक्री केल्यानंतरसुद्धा आपल्याला किती खर्च लागला, किती नफा झाला, निव्वळ नफा, आपण या ज्या काही नोंदी ठेवतो आपण, केव्हा विक्री केली, कुठल्या वेळेस त्याला किती दर प्राप्त झाला, तर अशा पद्धतीनं आपल्याला मृत्यूदर किती झाला, त्याचे करडांचे जन्म केव्हा झाले, तर हे पेडिग्री शीट आपल्याला सगळी मेंटेन करून आपल्याला एक चांगली पारदर्शकता आपल्याला या व्यवसायामध्ये आपल्याला आणता येईल. अच्छा सर, शेळीपालन हा व्यवसाय आपले शेतकरी बांधव अगदी सुरुवातीपासून करत आहेत, पण हा व्यवसाय किफायतशीर पद्धतीनं आता त्यांनी करणे अपेक्षित आहे आणि शास्त्रीय पद्धतीनं हा व्यवसाय केल्यास निश्चितच शाश्वत उत्पन्न आणि रोजगाराची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. याविषयी जर आपल्याला प्रचार प्रसार करायचा असेल मोठ्या प्रमाणात तर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, काय सांगाल सर? यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्याला सक्सेसफुल शेळीपालक जर व्हायचं असेल तर यामध्ये 3 व्यवस्थापन फार अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते पहिलं व्यवस्थापन म्हणजे खाद्याचं व्यवस्थापन, दुसरं म्हणजे ब्रीडिंग मॅनेजमेंट किंवा प्रजनन व्यवस्थापन, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि तिसरं म्हणजे आपलं आरोग्याचं व्यवस्थापन. हे 3 सूत्र आणि याच्यावरच ह्या 3 याच्यावरसुद्धा तुमचं जे काही भविष्य आहे किंवा शेळीपालनाचं जे काही उत्पादन आहे किंवा त्याच्यामध्ये निव्वळ नफा आहे, तर हा याच्यावर अवलंबून आहे. तर त्यामध्ये आपल्याला लसीकरण मी सांगितलेलं आहे, भाग महत्त्वाचा आहे. गोठ्याची निवारा, त्याची स्वच्छता, हे 2-3 पार्ट जर आपण पकडले तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन केलं जाईल. आणि आज आपण पाहतो आहोत की चांगल्या पद्धतीचं जर ब्रीड असेल, जसं आपण जमनापारी म्हटलं की 90 किलोचं वेट त्याचं गेन होऊ शकते. त्यानंतर आफ्रिकन बोरसुद्धा आहे की तिचे 50-50 हजाराचे बोकड आपल्याला विकल्या जातात. तर अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर, आणि जे विकेल ते पिकेल किंवा आपल्या भागाशी निगडीत आपण व्यवस्थापन जर केलं तरच आपल्याला त्यामधून 2 पैसे जास्तीचे मिळतील. अन्यथा आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला म्हणावं तेवढा नफा आपल्याला मिळता येणार नाही. सर, आमचे महिला आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे शेळीपालन व्यवसायामध्ये. हा व्यवसाय शास्त्रीय पद्धतीनं करता यावा याकरता त्यांना प्रशिक्षण कुठे उपलब्ध होईल काय? याकरता प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ इथे सुद्धा प्रशिक्षण आयोजित केल्या जातात. त्याचबरोबर इतरही महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये प्रत्येक KVKमध्ये किंवा विद्यापीठा स्तरावर सुद्धा याचे प्रशिक्षण आयोजित केल्या जातात. तर निश्चितपणे मी सांगू इच्छितो की जे नवतरुण आहेत, जे बेरोजगार आहेत, तर यांनी याचे प्रशिक्षणाच्या माध्यमातून जर आपण शेळीपालन केलं तर निश्चितपणे ज्या काही होणाऱ्या चुका आहेत, त्या अनावधानाने ज्या काही चुका होत असतात, तर त्याचं मॉर्टॅलिटीसुद्धा आपल्याला जो काही दर असतो तो सुद्धा आपण कमी करू शकू. आणि निश्चितपणे भविष्यामध्ये एक चांगला रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भरता ह्या आपल्या महिला भगिनींना सुद्धा होईल आणि आपल्या नवतरुणांना सुद्धा. मंडळी, किफायतशीर शेळीपालन व्यवसाय आपल्याला तांत्रिकदृष्ट्या आणि शास्त्रीय पद्धतीनं कशा प्रकारे करता येईल याविषयी सखोल असं मार्गदर्शन डॉक्टर नरेंद्र कुमार एस देशमुख सरांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. सर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या पशुपालकांना किफायतशीर शेळीपालन व्यवसाय या विषयावर जे सखोल अशी माहिती दिली त्याकरता नागपूर दूरदर्शनच्या वतीने कृषीदर्शन या कार्यक्रमात मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार.